पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर। शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला गेल्याची माहिती। एकनाथ शिंदे पहाटे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती। निधी मिळत नसल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी। सूत्रांची माहिती। गणेश नाईक, संजय केळकर यांच्या भूमिकेबद्दल शिंदे शहांसोबत चर्चा करणार। शिंदेचे बॉस दिल्लीत बसलेत। शिंदेच्या शिवसेनेचे अमित शहा प्रमुख आहेत, त्यामुळे शिंदे त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटायला गेले असतील। संजय राऊत यांचा शिंदेंना टोला। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये धंगेकर यांच्याकडून मोहोळ यांच्यावरती सातत्याने आरोप केले जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। फडणवीस चाणाक्ष राजकारणी मोहोळ यांना जाब विचारतील। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा दावा, तर फडणवीस हे खऱ्याला खरं करणारे। धंगेकर यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक। फडणवीसांनी मोहोळ यांना बोलावून घेतलं, हे भेटायला गेले नव्हते। मुरलीधर मोहोळ आणि फडणवीस भेटीवर धंगेकरांचं विधान, तर मोहोळ यांच्या प्रतिज्ञापत्रात 6-7 गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख। रवींद्र धंगेकर यांचं मुरलीधर मोहोळ यांना प्रत्युत्तर। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट। 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न। सूत्रांची माहिती। तर मवियामध्ये मतांची फाटाफूट झाल्यास फायदा होण्याचा भाजपचा अंदाज। ठाकरे बंधूंच्या समीकरणावर देखील राजकीय गणित ठरणार। सूत्रांची माहिती। भाजपने कितीही गर्जना केल्या तरीही मुंबई पालिकेमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर बसणार। मुंबई ठाण्यात भाजप आणि मिंधे गटाला पराभव दिसतोय। संजय राऊतांचा निशाणा। मुंबईत कोणाच्याही टेकूशिवाय आमचा महापौर 100% बसणार। पालिका निवडणुकीमध्ये शिवसेना, मनसे आणि सहकारी पक्षांसोबत मिळून 55 ते 60% मतं घेणार। संजय राऊत यांच्याकडून विश्वास व्यक्त।